सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवर ठेवोनिया, तुळस हार गळकास पितांबर, तुळसी हार गळकास पितांबर, आवड निरंतर येचे जाण, मकर कुंडल गणपती श्रवणे, मकर कुंडल गणपती श्रवणे, कांटे कुसुमने विराजिता, तुळसी हार गळकास पितांबर, तुळसी हार गळकास पितांबर, आवड निरंतर याची दान, तुका म्हणे माझ्याची सर्व शोक, तुका म्हणे माझ्याची सर्व सुख, तुका म्हणे माझ्याची सर्व सुख, तुका म्हणे माझ्याची सर्व सुख, याची सर्व शोक, तुका म्हणे माझेची सर्व शोक, तुका म्हणे माझेची सर्व शोक, तुका म्हणे माझेची, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळकास पितांबर, तुळसी हार गळकास पितांबर, तुळसी हार गळकास पितांबर, तुळसी हार गळकास पितांबर, हार गळकास पितांबर, हार गळकास पितांबर, तुळसी हार गळकास पितांबर, आवड निरंतर याची दान, आवड निरंतर, आवड निरंतर याची दान, निरंतर, तुळसी हार गळकास पितांबर, 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 हार गळकास पितांबर, विठोबा रखुमाई, विठोबा
विठोबा रखुमाई 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 Krishna Ram Krishna Hare
जय जय राम कृष्ण हरी नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही रसना येरा रसा विठे रसना येरा रसा विठे घेता घोटे अधिकही घेता घोटे अधिकही घेता घोटे अधिकही घेता घोटे अधिक आणि करसा मरण गाठी आणि करसा मरण गाठी येणे तुटी संसारे येणे तुटी संसारे घेता घोटे अधिकही घेता घोटे अधिकही तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी
बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.
बोला. नाम गोड पुरे कोड सकळ ही रसनायेरा रसा विटे घेता घोटे अधिक ही ठाला विठाला आदौ ब्रह्म तुमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चात् शून्यजटा विनाशद्विजां कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठत्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तुझरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू कृपाने कथेचा विस्तारू वेगांची गेली स्मरण सकळ विद्येंचे होय अधिकरण ते वंदो आधी श्री गुरुचरण नाम गोड प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा असून महाराज नामाचं महत्व सांगून संसारातला रस आणि नामाचा रस यामधला फरक आपल्या समोर ठेवतात. ठला विठ्ठला संसारातला रस आणि नामाचा रस. नाम गोड नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी भक्ती सूत्र सांगत असताना एका सूत्रात असं लिहिलंय, ज्ञान योग अपि तू तराम श्रेष्ठा भक्ती. ज्ञान
योग यांच्यापेक्षा श्रेष्ठ अशी भक्ती आहे. ज्ञान, योग, कर्म यांच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती ही आहे. नाम हे या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण काय असतं, कर्मात, ज्ञानात आणि योगात फळ आहे, पण त्या गोष्टीची काहीतरी कमतरता पण आहे. आता कर्मात काय आहे तर बंधन आहे. कर्मात काय आहे, बंधन निर्माण होतं. ज्ञानात काय होतं तर अहंकार निर्माण होतो. आणि योगात काय होतं तर दुःख निर्माण होतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. योगात काय होतं, दुःख निर्माण होतं. पण मग आता कर्माचं आपल्याला फळ काय प्राप्त होतं तर कर्मामध्ये आपल्याला अंतःकरण शुद्धी होते. आपण एक कर्माने, निष्ठ कर्माने जर आपण चाललो तर आपल्यातली अंतःकरण जी आहे ते शुद्ध होतं. ज्ञानाने काय प्राप्त होतं तर ज्ञानाने आपल्याला मोक्ष मिळतो. आणि योगाने काय होतं तर चित्तवृत्ती शुद्ध होते. मग चित्तवृत्तीचा निरोध करून, या आता चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे काय, चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे काय तर साधारणपणे आपल्या मध्ये आलेला एक विचार आणि दुसरा निर्माण होणारा विचार याच्यामधला जो फरक आहे तो वाढवत जाणे म्हणजे चित्तवृत्ती निरोध आहे. ठला विठ्ठला. या गोष्टीला काय म्हणतात, निर्विकल्प. आधीच्या असलेल्या वृत्तीचा उपशमन आणि दुसऱ्या नवीन येणाऱ्या वृत्तीचा उदय याच्यामधल्या कालाला वाढवत जाणं म्हणजे त्याला चित्तवृत्ती निरोध करणे असे म्हणतात. मग संसाराच्या वृत्तीचा उपशमन आणि भगवंताच्या वृत्तीचा उदय याच्यामधला काल जो आहे तो भगवंताकडे घालणं, भगवंताचं नाम घेणं म्हणजे चित्तवृत्ती भगवंताकडे लावणं. ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज नामच श्रेष्ठ म्हणतात. तीर्थ तप दान हे सर्व कुवाडे, एका शिवराजे नाम बरे. तीर्थ व्रत तप, नामदेव महाराज म्हणतात की तीर्थ व्रत तप हे सगळं खोटं आहे. खोटं आहे म्हणजे कुवाडे. याच्याने आपल्याला तात्काळ समाधान प्राप्त होणार नाही. तर कशाने प्राप्त होईल तर भगवंताच्या नामाने. बघा, देवाने गेले 8 महिने सगळं बंद करून ठेवलं. देवाने 8 महिने सगळं बंद करून ठेवलं. फक्त काय ठेवलं तुमच्याजवळ, नाम. ना तुम्ही तीर्थाला जाऊ शकले, ना काहीतरी व्रत करू शकले. जे काही व्रत आहे ज्यांनी सायासाने कष्टाने घातले पित्तर कसे तरी, आणि जे नाम घेत नव्हते त्यांचे तोंड बंद करून ठेवले. भजन करीना तो एक मुका. म्हणून जगातले कोणीच लोक भजन करत नाही असं देवाचं म्हणणं आहे. म्हणून देवाने सगळ्यांना मुख करून ठेवलं. भगवंताचं नाम हे आपण घर बसल्या घेऊ शकत होतो. बरेच जण म्हणे यावर्षी वारी गेली, सगळं गेलं, सगळं संपलं. अरे आपण दरवर्षी भगवंताची वारी करत होतो, यावर्षी भगवंताने आपली वारी केली. ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे भगवंताची आपण वारी केली तर देव सुद्धा भक्ताची वारी करतो. देव सुद्धा, तुम्ही इतिहास पहा, पंढरपुराची आषाढी एकादशी झाली की भगवंताची पालखी निघते. भगवंत कुठे जातात, अरण ग्रामा माझी
लगेच सावतामाळ्यांकडे जातात. तिथं जातात भगवान स्वतः. भगवंत भक्ताची वारी करतो. नंतर आता कुठे येतील? आळंदीला. भगवंत भक्ताची वारी करतो म्हणून या काळामध्ये भगवंत सगळ्यांच्या घरी आला की, आणि आपल्याला नाम घेण्याशिवाय काही इलाज? विज्ञानावरचा विश्वास नक्की. कारण काय आहे ते म्हणत होते, एकदा बाहेर निघू नका, होईल. मग नंतर म्हणायला लागले घरात बसल्यावरही होईल. मग नंतर म्हणे दारं खिडक्या उघडून ठेवा, नाही तर तुमची कॅपॅसिटी कमी होईल. काय काय करा आणि काय काय नाही करा. एकच सगळ्या साधकांजवळ उपाय होता. काय? तर भगवंताचं नाम घेणे. पण नेमकं काय केलं आपण? बातम्या पाहत राहिलो आणि जास्त खराब होत गेलो. कारण आठवी कृपाळू देवासी वाढवे श्रीपती सवे दोन्ही तुझा कोण करीतो ज्याचं नाव घ्यायचं होतं नेमकं आपल्यासारख्या संसारात अडकलेल्या जीवाने भगवंताचं नामच घेतलं नाही. का रे नाठवीसी कृपाळू देवासी पोसितो जनासी एकला तो. बाळा दुधा सवे, आईला आणि बाळाला, त्या आईच्या पोटात असणारं बाळ दोघींना तोच सांभाळतो. उष्ण काळा माझी फुटती तरुवर, जीवन तयासी घाली कोण. जंगलातल्या झाडाला कोणी पाणी घालायला जातं का उन्हाळ्यात? नाही, पण त्याला हिरवी पालवी बरोबर फुटते. म्हणून भगवंताचं नाम हे गोड आहे. बरं, महाराज एकदा नाही म्हणता, दोनदा म्हणता नाम गोड नाम गोड. कारण नाम कसं आहे? अमृताहुनी नाम तुझे. भगवंताचं नाम कसं आहे? तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नाम अमृताहुनी गोड आहे. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला फरक सांगताय
की संसारातला रस आणि नामरस, नामरस अमृतापेक्षा गोड आहे. मग नाम गोड दोन वेळा का शब्द घेतला? तर समोरच्याला सांगण्याबद्दल महाराजांच्या मनात जिव्हाळा आहे म्हणून. ठला विठ्ठला समोरच्याला म्हणजे आपल्याला सांगताना महाराजांच्या मनात असं आहे की हा माझा जो साधक आहे याला भगवंताच्या नामाविषयी महत्त्व पटावं म्हणून जिव्हाळा आहे. म्हणून महाराजांनी नामगोड असा 2 वेळा शब्द वापरला. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं? समजा एखाद्या माणसाचा साडू त्याच्या घरी जेवायला आला आणि श्रीखंड वाढत असताना घ्यानं थोडं अजून घ्या, 2 वेळा का शब्द होतो? कारण की त्या माणसाच्या मनात वाढणाऱ्या खाणाऱ्याच्या प्रती जिव्हाळा आहे म्हणून. तसा तुकाराम महाराजांच्या मनात आपल्या प्रती जिव्हाळा आहे की या साधकाला साधना करण्यासाठी नाम हे उत्तम साधन आहे म्हणून जिव्हाळा आहे. म्हणून महाराज सांगतात नामगोड. कोणी एखादा आपला आवडता माणूस घरात आला, या म्हटल्यावर बस झालं का नाही? या का 2 वेळा? तर येणाऱ्याबद्दल बोलणाऱ्याच्या प्रती असणारा जिव्हाळा त्या शब्दातून व्यक्त होतो म्हणून नामगोड. जेवायला बसले, घ्या ना एक पोळी, घ्या ना अजून, वाढा घ्या. 2 वेळा का शब्द? खाणाऱ्याच्या प्रती वाढणाऱ्याचा असलेला जिव्हाळा म्हणून नामगोड. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नामगोड म्हणून नामगोड आहे. आता गोड हा शब्द का आला? तर गोड हा शब्द रसवाचक असल्यामुळे आला. गोड हा शब्द रसवाचक असल्यामुळे आला. कारण की त्या नामामध्ये तो अमृताचा रस आहे म्हणून गोड शब्द आला. गोड म्हटल्याबरोबर आपल्या जिभेवर काय येईल? साखर जिभेवर टाकली की काय होईल? त्या साखरेचं पाणी शरीरात जायला सुरुवात होईल आणि शरीराला काय होतं? गोड गेल्यावर चैतन्यता निर्माण होते. त्याप्रमाणे साधकाने जर भगवंताचं नाम घेतलं तर त्या साधकाच्या शरीरात चैतन्य स्फुरतं म्हणून गोड हा शब्द आला. जिव्हे गोड अक्षरांचा रस अमृत तयास फिके पुढे. पहिलं प्रमाण मी दिलं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, आणि आता प्रमाण आलंय अमृत तयास फिके पुढे. म्हणजे त्या नामापेक्षा अमृत सुद्धा खालच्या दर्जाचं आहे. इतकं ते नाम रसभरीत आहे. मग आपल्या साधकांच्या मनात प्रश्न येतो की बा आम्हाला असं रसभरीत इतकं अमृतासारखं गोड का वाटत नाही, किंवा आम्ही घेतलेलं नाम आम्हाला फलद्रूप का होत नाही? साधारणपणे निर्माण होणारा प्रश्न आहे. तर त्याला 10 नामापराध आहे. 10 नामापराध आहे. त्या नामाचे अपराध आपल्याकडनं घडी होत असतात. मला जास्त विस्तार करायचा नाही. दिलेल्या वेळेत कीर्तन संपवायचं आहे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. पण जे 10 नामापराध आपल्याकडनं होत असतात ते नामापराध घडल्यामुळे आपल्याकडनं होणारं नाम हे आपल्या चित्तवृत्तीचा निरोध करू शकत नाही, आपल्याला समाधान प्राप्तता देऊ शकत नाही, आपल्याला अमृताहुनी गोड वाटू शकत नाही. कारण आपल्याकडनं 10 नामापराध होतं. आता ते नामापराध काय आहे त्याचा
सविस्तर वेगळा विषय आहे, वेगळ्या चिंतनाचा विषय आहे, पण मी थोडक्यात सांगून जातो. सतनिंदा, सत लोकांची निंदा किंवा सत्याची निंदा, साधू संतांची निंदा, हरिहरा भेद हे नामापराध आहे. जी गोष्ट नाही ती वाढवून सांगणे हा नामापराध आहे. आम्ही रामकृष्ण हरीचा जप केला आणि आमची 4 मजली बिल्डिंग झाली, 4 इनोव्हा आल्या, हे वाढवून सांगणं म्हणजे नामापराध आहे. आम्ही जप केला, आम्हाला समाधान प्राप्त व्हायला लागलं किंवा नाही लागलं, फल खरं तर नामाने काय फळ प्राप्त झालं हेच सांगायचं नाही. चला विठ्ठला. म्हणून हे अनेक 10 नामापराध दिलेले आहेत. ते नामापराध आपल्याकडनं सतत घडत असतात, म्हणून आपल्याला ते नाम फलद्रूप होत नाही. मग त्याच्यात अनंत वाचाळ पण राहणं योग्य नाही. बरळते पण बरळायचं नाहीये. मातृपितृ सेवा घडली पाहिजे, सतनिंदा नको घडली पाहिजे, हरिहरा भेद नको, श्रीश आणि ईश नामापराध आहे. भगवंताचं हरी आणि हर यांच्यामध्ये पण आम्ही तर रामकृष्ण हरिवाले 1 नंबर आणि ते म्हणता आम्ही शंकरावाले ते 1 नंबर, हा पण नामापराध आहे. हरिहरा भेद वाद, हरिहरा भेद नका करू वाद करू नका. म्हणून हे नामापराध आपल्याकडनं होत असतात. ते जर आपल्याकडनं कमी झाले तर ते नाम आपल्याला परम प्रेम स्वरूपा वाटू शकतं. नारद भक्ती सूत्रामधलं सूत्र आहे, सा नाम परम प्रेम स्वरूपा. भगवंताचं नाम कसं आहे? परम प्रेम स्वरूपा. आपण मध्यंतरी काही नारद भक्ती सूत्राला काही 2-3 प्रवचनं किंवा 8-10 प्रवचनं झाले असतील. त्याच्यात मग ते नाम कसं करायचं, काय करायचं हेच पहिलं सूत्र होतं. अथा तो भक्ती व्याख्यास्याम. भक्तीची व्याख्या करायला गेले तर कशी भक्ती करायची, कसं नाम करायचं. भजन नाम, भंजन नाम, भंजो भक्ती, भागो भक्ती, भजन भक्ती. किम नाम भजनम, भजन नाम रसनम. काय भजन, कसं भजन करायचं, हे भजन करायचं म्हणजे काय करायचं. तर भगवंताचं भजन केलं की ते चित्तात आणून घडी घडी मनन करत राहायचं. भगवंताच्या कथा ऐकल्या की त्या कथा ऐकल्यानंतर त्या साठवून ठेवायच्या आणि एकांतवासात जाऊन त्या कथा पुन्हा आठवण करायच्या. आणि त्याच्यातून प्रेम, जसं गाय चारा खाऊन घेते आणि नंतर रिकामी बसली की त्याचं रवंथ करत जाते, त्याप्रमाणे भगवंताच्या कथा ऐकून घ्यायच्या आणि त्या कथा ऐकल्यानंतर त्याचं रसपान करत राहायचं. अथा तो भक्ती व्याख्यास्याम, अशी भक्तीची व्याख्या आहे. असं जर आपण करत गेलो तर आपल्याला नाम गोड, तर आपल्याला नाम हे गोड लागायला लागेल. गोड माझे
वाचे गोड नाम विठोबाचे. त्या वाचेला सवय लागली पाहिजे भगवंताच्या नावाची. म्हणून नाम गोड पुरे कोड सकळही. तर त्या भगवंताचं नाम आपण जर घेत गेलो, भगवंताचं नाम जर आपण घेत गेलो तर आपल्या संसारातले परमार्थातले जे काही आपले कोड असतात ते परिपूर्ण होतात. संसारातले जे काही कोड असतात आपले, कोड म्हणजे काय, ज्या काही आणणाऱ्या गोष्टी आहेत, जे काही संकट आहेत ते भगवंताच्या नामाने निवारण होतात. तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणून ते भगवंताच्या नामाने आपले संकट दूर होत असतात. कारण भगवंताने आपले संकट घालवण्याचा विडा घेतलेला आहे. नाम धरिले दीनानाथ पूर्ण करावया व्रत भक्ताची काजा. भक्तांसाठी त्याने दीनानाथ नाव घेतलेलं आहे आणि ते भगवंताने व्रत घेतलंय की भगवंताचे संकट, भक्तांचे संकट दूर करायचे. म्हणून भगवंताचं नाम घेतल्यावर संसारातले सगळे संकट दूर होतातच. कारण आणि ते नामही असं तसं नाही ना. नाम कसं आहे, गोड आहे, अमृतापेक्षा गोड आहे. अमृत सुद्धा त्याच्या पुढे फिका आहे, असं ते भगवंताचं नाम आहे. एका चरणाचा यथार्थमतीने अन्वय लावून तुमच्या समोर सादर केलं. वेळेचं बंधन पाळता उरलेला अभंग आपण पुढच्या एकादशीला किंवा नंतर कधीतरी पाहू. उत्तरंगात सुंदर एक कथा पाहू.
अंतरंगाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचं भजन करू. आता भजन कसं कराल असं मी दरवेळेस म्हणतो, पण समोर कोणीच नाही. आता तुम्ही घर बसल्या छान भगवंताचं भजन करा. कसं करा? मस्त सोफा सेटवर बसले असतील तर ताट बसा, मागचा लोड काढा आणि छान टाळ्या वाजवा घरात. काही घाबरू नका, भगवंताच्या नामाशिवाय काही उपयोग नाही. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. रात्रीचा पहिला प्रहर, घनदाट काळोख आणि एका युद्धभूमीमध्ये छावणी स्वरूपात छावणी लावलेली बारीक दिवा मंदवत आहे आणि तिथून मंजूळ स्वर बाहेर येत आहेत. ते स्वर भक्ताचा आणि भगवंताच्या हृदयाला भिडणारे शांत स्वर. विश्वं विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूत भूतभावो भूतात्मा भूतभावना. सुंदर स्वर बाहेर येत आहेत आणि इकडे जगन्नियता एका आपल्या बहिणीचं मनोकामना पूर्ण करण्यासाठी हातात कंदील धरून बहिणीला वाट दाखवतोय आणि त्या रणभूमीतून वाट काढत 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 तो स्वर जिकडनं येतोय तिकडे ते जगन्नियता, त्याच्या मागे द्रौपदी असे त्या छावणीकडे चालले. दोघी बहीण भाऊ बोलतायत आणि तिकडे भीष्म पितामह नामगोड नामगोड ह्या सूत्रावर एकनिष्ठता ठेवून विष्णू सहस्रनाम म्हणतायत. भगवंताचं नामस्मरण चालू आहे आणि इकडे भगवंत दोघींमध्ये अडकले. इकडे बहिणीचंही मनोरथ पूर्ण करायचं आहे आणि त्यालाही, त्या भक्तालाही नामगोडाची प्रचिती आणून द्यायची. बहिणीचं सौभाग्य वाचवण्यासाठी भगवंत हळूहळू बहिणीला घेऊन जात आहेत द्रौपदीला आणि त्या छावणीजवळ आले. भगवंत बाहेर थांबले आणि द्रौपदीला म्हणाले, तू जा, नमस्कार कर आणि ते तुला आशीर्वाद देते. म्हणून भगवंत बाहेर कंदील धरून बाहेर उभे राहिले. मी तुम्हाला पहिलेच पूर्वरंगात म्हटलं की देवच वारी करतो असं नाही, भक्तच वारी करतो असं नाही. देव सुद्धा भक्ताची वारी करतो. देव सुद्धा भक्ता करता झटतो. भक्तासाठी देव घाली तसे उडी, धूतसे घोडी अर्जुनाची, बळीने बांधिला गोपीने वेष्टीला, सारथी तो झाला अर्जुनाचा. म्हणून बाहेर दरवाजाजवळ द्वारपालासारखे उभे आणि भीष्म पितामहांच्या बाहेर जे द्वारपाल उभे होते त्यांनी भगवंताला पाहून आपले भाले सरळ केले. आज जाण्यास तिथं जगन्नियताला काय बंधन होतं कोणाचं. म्हणून
बाहेर कंदील धरून आत काय लीला करायची करणारा सुद्धा बाहेर उभा, आत लीला काय करायची हे बाहेरच्याला माहिती, आणि ते फक्त दोघी नाममात्र होते. त्या द्रौपदीने छावणीत प्रवेश केला. भीष्म पितामह बारीक मंद दिव्याच्या प्रकाशामध्ये पद्मासन घालून बसलेले, नासाग्रे दृष्टी केलेली, आणि विष्णू सहस्रनाम चालू आहे. मी मध्ये काहीतरी विष्णू सहस्रनामाचं महत्व टाकलेलं होतं. छान मंजूळ स्वरांमध्ये अनघो विजयो जेता विश्वयोनी प्रजा, आणि द्रौपदीच्या बांगड्यांचा आवाज आला. नमस्कार करते म्हणून द्रौपदीने पायावर डोकं ठेवलं आणि डोळे न उघडताच आशीर्वाद दिला गेला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. द्रौपदीने हात जोडून विनंती केली, ह्या जन्मी का पुढच्या जन्मी? डोळे उघडले आणि पुढे पाहिले तर द्रौपदी ह्याच जन्मी. म्हणजे तुम्ही युद्धभूमीचा असा पराक्रम करताय की या जन्मी अष्टपुत्रा सौभाग्यवती होणं शक्यच नाही. नाही म्हणे ह्याच जन्मी होशील. मला एक सांग, बाकीचं मला कथेचा विस्तार करायचा नाही, बाकीचा विषय मला आणखीन खूप मोठी कथा आहे. काय आशीर्वाद दिला, काय रणनीती आखली गेली, ही सगळी गोष्ट तो विषय वेगळा. भीष्म पितामह म्हणाले की तुला ही युक्ती सांगितली कोणी आणि तुला इथं इतक्या रात्री आणलं कोणी, त्याला समोर आण. हे सगळं ऐकत असताना भगवान स्वतः मध्ये आले. भीष्म पितामह उठले आणि पायावर डोकं ठेवलं. डोळ्यातून अश्रू गळतायत, भगवंताचे पाय धुतले जात आहेत. भीष्म पितामहांना भगवंताने उचललं, छातीशी लावलं. तुमच्या विष्णू सहस्रनामाची पूर्तता झाली. म्हणे हो प्रभू, मी इतक्या वर्षापासून विष्णू सहस्रनाम म्हणतोय. मला सांगितलं की म्हणत जा, भगवंत प्रत्यक्षात तुझ्या समोर येतील. तर त्या विष्णू सहस्रनामाची आज पूर्तता झाली. म्हणे पण मी इतकं नाम घेतलं, याचं आणखीन काय फळ? म्हणे फळ देईल. म्हणून भीष्म पितामह दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पहाटे घनघोर युद्ध झालं. भीष्म पितामह शरपंजरी पडले. 6 महिने राहिले, गंगा दिली, सगळं झालं. आणि जाण्याची वेळ आली पितामहांच्या, आणि सगळ्यांना दूर लुटून दिलं. आणि भगवंताचं नाम घेत 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 जायचं असं ठरवलं. आणि भगवान स्वतः समोर उभे राहिले. म्हणाले, भीष्मा, हे नामाचं फल की तुमच्या शेवटच्या वेळेस मी इथं प्रत्यक्ष उभा आहे. नाम गोड नाम भीष्मांची सगळं मनोरथ पूर्ण झालं. सगळे संकट गेले. आणि नामाचं फळ काय? तर शेवटच्या निर्वाणू गोविंदू, निर्वाणाच्या वेळेस गोविंद समोर प्रत्यक्ष उभे होते आणि अभय देत होते. भीष्मांमधून तेज निघालं आणि भगवंताच्या हृदयात सामील झालं. नामाचं हेच फळ आहे. नाम हे अमृताहून गोड आहे आणि अमृत त्याच्या पुढे फिकं आहे. म्हणून आजच्या पाशांकुशा एकादशीच्या दिवशी भगवंताला हीच प्रार्थना करू की आम्ही तुझ्या नामावरच जगणार आहोत आणि तुझं नामच आम्हाला प्रबळ मनोधैर्य ठेवण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणून भगवंता, तुझं नाम आमच्या मुखातून कधीच घालवू नको.
पुण्यविका भेटी परम मालिका धर्मी मालिकी जय देव जय पांडुरंगा देवनी कटी कासे पीतांबर कंदुरंगा देव सुरवर नित्यदा भेटी जय देव जय पांडुरंगा आषाढी कार्तिकी भक्त जनयती दर्शनया मात्रे तया होय मुक्ती विश्वासी नामदेव माधवासी नामदेव जय देव जय पांडुरंगा